नमस्कार मंडळी, तर आपण आज पाहणार आहोत रोस्टेड चिकन करणार आहोत आणि त्याला छान असं आपण तंदूरचा स्मोकिंग असं एक फ्लेवर आणण्यासाठी आपण काही त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स इन्क्लूड करणार आहोत। तर मी ते आज बनवणार आहे। तर सगळ्यात आधी इकडे मी हे विथ बोन आणि बोनलेस असे दोन्ही प्रकारचे हे चिकन घेतलेलं आहे। तर सगळ्यात आधी त्याच्यामध्ये आपल्याला हे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। आपण याच्यामध्ये दही वापरणार आहे, त्याच्यामुळे मी ना इथे लाल तिखट 2 ते 2.5 चमचे टाकून घेते। आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेणार आहे, थोडासा गरम मसाला आणि थोडंसंच आपण फूड कलर वापरणार आहे। रेड वाला आहे हा, अगदी थोडासा टाकणार आहे आपण, थोडासा कलर आणण्यासाठी तंदूर सारखा। ही जी कसुरी मेथी आहे ती सुद्धा आपण टाकणार आहे, ह्याच्याने एक छान असा फ्लेवर येतो। ती अशी मस्तपैकी आपण अशी चुरून टाकणार आहे। आणि अद्रक लसूणची पेस्ट आहे ती सगळी आपण टाकून घेणार आहे इकडे। आणि सगळ्यात शेवटी आपण हे पूर्ण 1 वाटी असं हे दही घेतलेलं आहे, ते 1 वाटी दही आपण टाकून घेऊया ह्याच्यामध्ये। ह्याच्याने कसं आपल्या चिकनला छान असा सुगंध येतो आणि विदाऊट आपल्याला कोळसा ठेवता सुद्धा ह्याला छान असं स्मोकी असा फ्लेवर येतो। आता हे सगळं एकजीव करून घेऊया आपण, छान असं आपण मिक्स करून घेऊया। आणि अगदी कमी तेलामध्ये असं हे आपल्याला करायचं आहे, जसं आपण तंदूर करतो त्याचप्रमाणे। पण कसं काही वेळेस तंदूर करताना आपल्याला असं वाटतं की आपण विथ बोन घेतलेला आहे ना, तर शिजतं नाही शिजतं, तर त्यासाठी आपण हे पॅनमध्ये छान असं करणार आहे, अगदी कमी तेलामध्ये। आता आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया। मिक्स करून घेऊया। तर इकडे आपलं चिकन व्यवस्थित मॅरिनेशन आपण करून घेतलेलं आहे। आता अर्धा तास आपण ते झाकण बंद करून ठेवूया। जर आपल्याकडे वेळ नसेल तर आपण 10 ते 15 मिनिटं जरी ठेवलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे त्याच्यातले सगळे मसाले जे आपण टाकलेले आहेत ते सगळे त्याला लागले पाहिजे, म्हणून आपण 10 ते 15 मिनिटं ठेवलं तरी चालेल। आणि जास्त काळ जर आपल्याकडे वेळ असेल तर जास्त उशिरापर्यंत ठेवलं तरी सुद्धा चालेल। तर आता हे आपण मॅरिनेशनसाठी ठेवूया आणि मग पुढची प्रोसेस आपण बघूया। तर आता इकडे ना अर्धा तास झालेला आहे आणि आपलं एवढं चिकन छान असं मॅरिनेट झालेलं आहे। तर आपण फ्राय करण्यासाठी आता इकडे पॅन ठेवलेला आहे। पॅन आपल्याला साधारण गरम करून घ्यायचं आहे आणि फक्त आपण 2 चमचे तेल टाकणार आहे। तर आता आपला पॅन गरम झाला आहे, तर मी हे 2 चमचे तेल टाकून घेते। तेल थोडं आपण तापवून देऊया। ते इकडे आपलं आता गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण असं एक एक करून हे आपले जे पीस आहेत ते ठेवून घेणार आहे। गॅसची फ्लेम इथे आपल्याला बारीक करायची आहे। आता हा थोडासा जो मसाला उरला तो आपण ह्याच्यावरून टाकून घेऊया। गॅसची फ्लेम आता मी फास्ट केली आहे। तर आता हे सगळे पीस आपण टाकून घेतलेले। गॅसची फ्लेम मी फास्ट ठेवलेली आहे। ते बघा आपल्या चिकनला छान पाणी सुटलेलं आहे। आता आपल्याला ना या पाण्यामध्ये हे छान असे हे शिजवून घ्यायचे आहे आणि मग नंतर ते छान असे सोक होतील। तर 5 मिनिटं आपण झाकण बंद करून ठेवूया आणि गॅसची फ्लेम मोठी करून ठेवूया। नंतरला आपण बारीक गॅसवरती ते छान फ्राय करून घेणार आहे।
आणि आपण त्याच्यामध्ये झाकण ठेवल्यामुळे त्याला छान असं पाणी सुटेल आणि सगळे फ्लेवर त्या पाण्यामध्ये उतरतील आणि हळूहळू ते पाणी सगळं शोषून घेईल, म्हणजे जेणेकरून ते पीस सगळं शोषून घेतल्यानंतर आहे ना त्याला छान असा स्मोक येईल. तर आता आपण 5 मिनिटं ठेवूया आणि मग 5 मिनिटानंतर आपण गॅसची फ्लेम बारीक करूया. आता 5 मिनिटं झालेत, आपण हे झाकण काढूया आणि हे बघा आपल्या चिकनला खूप जास्त असं पाणी सुटलंय. आता ह्याच पाण्यामध्ये ते छान असं शिजून होईल आणि रोस्ट सुद्धा होईल. तर आता आपण बारीक गॅस करून पुन्हा झाकण ठेवणार आहे. आता आपण झाकण काढून आहे ना, एक बाजू आपली बघा छान शिजलेली आहे. त्या पाण्यामध्ये बघा छान असं पीस गळला सुद्धा आहे लेगचा. आता आपण एक पलटी करून घेऊया आणि दुसरी बाजू सुद्धा आपण झाकण बंद करून आहे ना पूर्ण अशी शिजवून घेणार आहे आणि मग नंतर ते सगळं पाणी निघून जाईल. बघा छान असं लेग पीस शिजलंय, म्हणजे कच्चं राहण्याचा प्रश्न सुद्धा नाहीये त्याच्यामध्ये. आता आपण पुन्हा झाकण ठेवूया आणि पुन्हा शिजवून घेऊया एक दुसरी बाजू. आता 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण काढून बघूया आपलं चिकन मधलं पाणी सगळं गेलेलं आहे का. तर इकडे हे बघा आपल्या चिकन मधलं पाणी सगळं निघून गेलेलं आहे. आता हे खालून हे बघा व्यवस्थित असं हे बघा छान असं हे रोस्ट झालेलं आहे. आता आपण हे सगळे पीस पलटी करून घेऊया आणि पुन्हा आपण 5 मिनिटं ते असेच ठेवणार आहे, म्हणजे ही जी दुसरी बाजू आहे ती सुद्धा छान तिला असं मसाला यायला पाहिजे असं रोस्ट होईल असं आपण ठेवून घेऊया. अगदी 2 ते 3 मिनिटं. हे बघा छान असं हे बघा झालेलं आहे हे, म्हणजे आपलं चिकन सुद्धा छान असं शिजलेलं आहे. त्याला छान असं मसाल्यांचं फ्लेवर सुद्धा उतरलेलं आहे आणि रोस्ट सुद्धा छान झालेला आहे, जेणेकरून आपल्याला ते असं भीतीसुद्धा नाही की आपण रोस्ट करतोय आणि आपल्या चिकनचे पीस शिजले नाहीत असं सुद्धा नाही आहे. आता हे बघा हे सगळे पीस व्यवस्थित रोस्ट झालेले आहेत. आता आपण पुन्हा 2 मिनिटं आपण फास्ट फ्लेम ठेवूया आणि झाकण गॅस बंद करून घेऊया आपण. तर इकडे आपली दुसरी बाजू सुद्धा छान रोस्ट झालेली आहे, ते आता आपण काढून घेणार आहे. हे बघा छानपैकी मस्तपैकी असे तयार झालेले आहे आणि आपलं पीस सुद्धा छान असे शिजलेले आहे. त्याला छान असं दह्यामुळे कोटिंग सुद्धा मस्त आलेलं आहे आणि खायला छान असं लागेल, अगदी ज्युसी असं लागेल. तर मंडळी अशा प्रकारे आपलं हे रोस्टेड स्मोकी आणि तंदुरी फ्लेवरवाला चिकन तयार झालेलं आहे. तुम्हाला जरी आपली आजची रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कोणी व्ह्यूअर्स आपलं चॅनल पहिल्यांदा बघत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा.